मीरा भाईंदरमधील आदिवासी जमिनींच्या व्यवहारावरून मोठा वाद निर्माण झालाय। तर ठाणे जिल्हाधिकाऱ्यांच्या चौकशी अहवालामध्ये भाजपचे आमदार नरेंद्र मेहता आणि त्यांच्या कंपनीवर गंभीर ठपका ठेवण्यात आल्याचा दावा करण्यात आलाय। आदिवासी जमिनींचे बेकायदेशीर हस्तांतरण तसंच महसूल अभिलेखांमधील त्रुटी आणि महसूल अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण झालाय। पाहूया यावरचा रिपोर्ट। संजय गांधी राष्ट्रीय उद्यानालगत मीरा भाईंदर मधलं वरसावे गाव। त्या गावातील आदिवासी जमिनी राजकारणाच्या आणि वादाच्या केंद्रस्थानी आलेल्या आहेत। ठाणे जिल्हाधिकारी यांच्या चौकशी अहवालात सत्ताधारी भाजप आमदार नरेंद्र मेहता आणि त्यांच्या कंपनीबाबत गंभीर निरीक्षणं नोंदवण्यात आल्याची माहिती आहे। आदिवासी कुटुंबियांनी त्यांच्या जमिनी बेकायदा बळकावण्यात आल्याची तक्रार महसूल विभागाकडे गेलेली होती। आम्हाला 2017 मध्ये माहिती पडलं आमच्या जमिनीमध्ये जीसीबी वगैरे उतरवलेत। आम्ही त्या संदर्भात विरोध केला त्या लोकांना की तुम्ही विचारलं नाही काय नाही, डायरेक्ट असं कसं तुम्ही आमच्या शेतामध्ये जीसीबी उतरवल्याच्या नंतर आम्ही त्यांना विरोध केला की ही जागा आमच्या मालकीची आहे। तर विचारणा केली का मालका लोकांशी? तर नाही, म्हणजे माहीतच नव्हतं आम्हाला की ती काय करावलं काय नाही। खड्डा एवढा मोठा खड्डा वाकरलं काय केलं, आम्ही विचारणा केली तर नाही बोलते तुम्ही काय कराल ते बघा असं तसं। ॲग्रीमेंट वगैरे काहीच केलं नाही ना। नंतर त्या लोकांचं पूर्ण काम झालं, जसे आम्ही यायला लागलो तसे आम्हाला इथे कोणालाच ठेवून दिले नाही। जसे तो गेटवरून हाकलून ना द्यायचे, इकडे त्यांची सिक्युरिटी बसतात, तुम्ही काय करताय ते, तुम्ही कोण आहात का? आम्ही बोलायचो का आम्ही मालक आहोत, ही जागा आमची आहे, इथे आमची झाडं होती, आमची इथे लागवड होती, ती झाडं पण सगळी काढून गेली ना, पूर्ण सगळी जागा आमची पूर्ण खदान गेली। आमच्याकडे त्याचे व्हिडिओ पण आहेत 2017चे। आम्ही काम त्यांचं थांबवलं होतं, तर त्यांची माणसं आम्हाला दमदाटी करायचे। आदिवासी जमिनींचं बेकायदा हस्तांतर, महसूल अभिलेखातील त्रुटी आणि महसूल अधिकाऱ्यांच्या भूमिकेवरती देखील प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहेत। ना माझी तुम्ही लहान लहान असताना एवढी असताना मी तिथे राहत होतो। सगळी लहान लहान माणसं ते मी शेती लावत होतो। असा कोणीच इथे नाही, कोणता आसरा नाही काय नाही, तिथे मी शेती लावत होतो। तिथून यायचो चेन्याशी इथे येत होतो। हा आम्हाला फसवलंय ना। ते लावलेलं जेसीपी लावून सगळी खदान केली। आम्ही आलेलो त्यांना सांगायला का बंद करा तुम्ही, तर ते बंदच नाही करत। आम्हाला बोलत होते तुम्ही कसे बंद करायला आले, आम्ही घेतलेली आहे जागा। आम्ही बोललो का आम्ही दिलेलीच नाही जागा तुम्हाला। ते बोलतात नाही बंदच नाही करायची असे बोलत होते ते। आम्हाला धमकी दाखवा लागली, तुमचं काय नाही इथे, जावा तुम्ही निघून असे बोलायला लागले। मग आम्ही काय करू? आम्ही कुठं जाऊ? एवढी जमीन टाकून कुठं जाऊ आम्ही? विशेष म्हणजे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीही प्राथमिक चौकशीत काही प्रकरणांमध्ये सुनावणी प्रक्रिया पूर्ण न झाल्याचं मान्य करत कारवाईचे संकेत दिलेत। अजून नरेंद्र मेहता सहभागी असल्याचा कुठलाही विषय नाही। फक्त जो प्राथमिक अहवाल आला आहे त्यामध्ये एक प्रकरणात तर मी सांगितलं आदिवासी जमीन नियमानुसार ट्रान्सफर झाली आहे। दुसऱ्यामध्ये जे हितसंबंध जे आहेत त्या ज्या लोकांना त्यांना सुनावणी देण्यात आली नाही आहे ती सुनावणी द्यावी लागेल। आणि तिसरं काही तांत्रिक अडचणी एका याच्यामध्ये आहे ज्याच्यामध्ये जिल्हाधिकारी यांनी ते परिपूर्ण करून घ्यायचे आहेत। त्या तीनही अहवाल माझ्याकडे आले आहे। राज्य सरकार तीनही अहवाल स्वीकारेल आणि यावर कारवाई करेल। वरसावे येथील आदिवासी जमिनींच्या व्यवहारांवर प्रश्नचिन्ह, जिल्हाधिकाऱ्यांचा प्राथमिक चौकशी अहवाल, वारसांना सुनावणीची संधी न दिल्याचा आरोप, महसूल नोंदीतील त्रुटींचा उल्लेख, बँक व्यवहारांची चौकशी करण्याची शिफारस, पुढील कायदेशीर कारवाईची शिफारस, या सगळ्या संदर्भात भाजप आमदार नरेंद्र मेहता यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही। या प्रकरणामुळे आदिवासी जमिनींच्या संरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। चौकशी अहवालानंतर राज्य सरकार नेमकी कोणती भूमिका घेते, संबंधितांवरती कारवाई होते का आणि आदिवासी कुटुंबांना न्याय मिळतो का, याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय। सतीश कदमसह धनंजय दळवी, पुढारी न्यूज, मीरा भाईंदर।